आंब्याच्या झाडाला कवडे आले. कायच्या देवाच्या बघू. माळाला कवडे कसले. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला मला काही कंटेंट नव्हता सुचत, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आजचा ब्लॉग डायरेक्ट किचनमधूनच चालू केला आहे. आत्ताला आहे ना, मी चपाती कितीतरी वेळा भाजल्यात, पण आजच्याला चपात्या लाटणार आहे आणि मग भाजणार आहे. ती मजाची वेगळी आहे. चपात्या लाटून मग स्वतः भाजायचं. आणि कसं आहे, चपात्या लाटायचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे माझा. मला नाही एवढं झालं शिकायचं चपात्या लाटायला. चपाती कशी झाली आहे? चौकोनी झाली आहे. आई तर म्हणून काय चपाती लाटली. वा आई शपथ, चपाती तुटली. परत थोडा टाका देऊ याला. पहिल्यांदा शिकायचं म्हणलं ना असंच. आई शाबास. चपाती तर डायरेक्ट तव्याच्या बाहेर झाली. चपाती टाकायवर त्याला चिकाटली, निम्मीत जळली. परत त्याचा गोळा केला. पण शिकणार, चपाती बनवायला शिकणार मी. लाटायला थोडी चौकनीत झाली होती माझ्याकडून, पण शिकणार. तेव्हा आता काळा भंगारच करून ठेवला. कशी झाली आई? मग चांगलं झाली. पण तेव्हा काय करून ठेवला काळा. शिकायचं म्हणल्यावर. फायनली अशी झाली आहे मित्रांनो चपाती. थोडी जाडच लाटली होती, कारण का पातळ लाटली ना तुटत होती, त्याच्यामुळे थोडी जाडच लाटली. जमली. आई तर म्हणली जमली, पण 10 तास लावलं. पहिल्यांदा शिकायचं म्हणलं 10 तास का 1 तास पण लावू शकतो. आई चहा पावडर काय येते? चहा पावडर संपली. 6 डब्यांपैकी एकच चहा पावडर आहे, पण एकदा शोधायची आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्याच्यात असणार 100% फायनली आता तो डबा घेतलाय. ह्याच्यात निघलंय जिरी, आणि जिरीच निघली आहे. दोन्ही डब्यात दोन्ही ह्याच्यात जिरीच ह्याच्यात. आता ह्याला सोडून द्यायचा. आई आली. आईला लय माहिती असते, आईच ठेवते ना सगळं. वा गावले, अंदाज चांगला आहे तुझा. कायला आलेत? आंब्याच्या झाडाला कवडे आले. कायच्या देवाच्या बघू. माळाला कवडे कसले. येल टाक. आई पॅटर्न बघा कसा टाकते. अगं लॉक पाडशील, खोललं का? नको दिसतंय का? झाडाला कवडे आले सगळे, आणि मला वाटलं कवड्याचं झाडच असतंय. आंब्याच्या झाडाला कवडे आलेत लगा. आंब्याच्या झाडाला कुठल्या बी झाडाला येतात का? कुठल्या बी झाडाला येतात का? बघू बघू आई. रात्री वारली, काल वारली. होय. डोक्यात ताप शिरला का? अवघड बा. माणूस थोडा ताप म्हणून अंगाव काढतं. डोक्यात ताप शिरला, डायरेक्ट पुरगी मेली मित्रांनो. अंगाव ना काय काढत. माणसाचं आहे ना आता ह्या जीवनात काहीच खरं नाही. चालता बोलता जाऊ शकतो. पहिली माणसं 100 110 120 130 150 एवढं वर्ष जगली. आईला वाटलं आमच्या आंब्याला पण त्या कवड्या आल्या देवीच्या. अगं ती सत्व असतं, ज्याच्या झाडाला यायचं त्यालाच यायचं. सगळ्या झाडांना जर आल्या तर कसं होईल? मी बनवलेली चहा चपाती खातोय. आपण बनवलेली एक गोष्ट खाण्यात मजाच वेगळी असते. कशी का होईना, पण स्वतःने बनवलेली वस्तू खाण्यात मजाच वेगळी असते. आई पण रेडी झाल्या. वावरात जायचंय तर एवढा मटापाटा चालला यायचा. चल एकादशी. आई करते बगरीचा भात आणि नको म्हणते पोटाला खात जा. उपास धरायचा आणि उपाशी राहायचं कितपत योग्य आहे? उपास धरलाय तर मग पोटाला खाल्लं पाहिजे. आई करते बगरीच्या भाताचा नाश्ता. आजच्याला एकादशी का? आषाढी एकादशी का? कुठली एकादशी? रोजची एकादशी का?
खिचडी घालायची की भिजाय मग शाबूस तांदूळ नाही फायनली मित्रांनो मी पप्पा मम्मी निघाले वावरात 11 वाजल्यात वावरात जायला किती वाल तोडायची कवा यायचं मलाच काय कळना करो भाई साहब झगड़ा मत करो थोड़ा ठंडा ठंडा रखो ए आई चल बाई आता 12 वाजल्यावर जातं का वावरात चल पैसे तेवढी होईल 30 किलो तरी झाले 11 वाजता जाऊन बरंच माल तुटला एवढा आपल्याला 11 वाजता गेलतो आम्ही इथून 2 गोण्या तोडल्या 2 गोण्यालाच आम्हाला 5 वाजल्या नाहीतर आम्हाला 2 गोण्या नाही तर 4 वाजतात उलट उशिरा जाऊन जास्त माल तुटलाय काय ते आई सुंट आहे ए आलं टाकत्यात नको आलं टाक दर इथं ठेवतो पिशवी बरं आलंय गरमागरम चाय ले लो आई शपथ टॅन टॅन चावला आजी आली आजीला चहा ठेवायचा आहे आई पण म्हणली मला पण चहा ठेव जाऊ द्या आईला आजच्याला एकादशी आत्ताच आईने कट केले आणि फ्रीजमध्ये ठेवले निळं पडले आजच्याला जेवायला केले बटाट्याची भाजी आणि भाकरी